नमस्कार मित्रांनो, येत्या 23 सप्टेंबरला महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री मीरा भाईंदरमध्ये येणार आहे। मीरा भाईंदरमध्ये सध्याच्या परिस्थितीत प्रदूषण वाढलेलं आहे। मग ते एअर पोल्युशन असो, वॉटर पोल्युशन असो किंवा ध्वनी प्रदूषण असो। आमची एक मागणी आहे की सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी, फडणवीस साहेबांनी आम्हाला मीरा भाईंदरच्या नागरिकांना वेळ द्यावा, त्यांचं म्हणणं ऐकावं। आता विशेष असं आहे की बरंच प्रदूषण असताना वॉटर पोल्युशन जे आहे मीरा भाईंदरमध्ये ते सर्वात जास्त झालेलं आहे। आणि मागच्या दिवसात तुम्ही बघितलं असेल, गणेशोत्सवाच्या वेळी घरगुती ज्या मूर्त्या होत्या त्या विसर्जन करायला दिल्या नाही आणि ते कृत्रिम तलावात विसर्जन केलं। नुसतं कृत्रिम तलावात विसर्जन करण्यापर्यंत ठीक होतं, पण ज्यावेळी आपण प्रदूषण म्हणतो आणि त्यावेळी ती जी लोकांची ज्यामध्ये आस्था आहे, गणेश मूर्तींच्या विसर्जनानंतर जी माती तिथे होती ती अख्खी माती कचऱ्याच्या गाडीमध्ये टाकून त्याची वाहतूक केली गेली। म्हणजे एक प्रकारे मीरा भाईंदर शहरातील जे हिंदू लोक आहेत, जी हिंदू धर्मावरती आस्था ठेवतात, जे गणेशोत्सव किंवा गणेश भगवानवरती, गणेश देवावरती जी आस्था ठेवतात, अशांची कुठेतरी आस्थेवरती घाला घालण्याचं काम मीरा भाईंदर प्रशासनाने असो किंवा राज्य सरकारने असो, ज्याला जो कोण याला जबाबदार आहे त्यांनी केलेला आहे। एवढंच नव्हे तर मीरा भाईंदर शहरातील सगळे एसटीपी प्लांट, ज्या ठिकाणी आपल्या घरातून निघालेल्या मलमूत्रावरती प्रक्रिया होते आणि त्याचं पाणी प्रक्रियेनंतर खाडीत, समुद्रात, गटारात सोडायचं असतं, हे सगळे एसटीपी प्लांट आजच्या दिवशी पूर्णपणे बंद आहेत, कार्यरत नाही आहेत। आणि असं असताना मागील काही दिवसापूर्वी तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितलं असेल, आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून बघितलं असेल, आम्ही अनेक वेळा आंदोलनं केली, पण मीरा भाईंदर प्रशासन आणि राज्य सरकार दोघांनाही वारंवार पत्रव्यवहार केलेला असताना यावरती कोणी कारवाई केली नाही, कोणीही त्या पत्रांची उत्तरं दिली नाही। तर यावेळी ज्यावेळी मुख्यमंत्री मीरा भाईंदरमध्ये येत आहेत तर आमची त्यांना विनंती आहे की त्यांनी आम्हाला वेळ द्यावा। मीरा भाईंदरकरांचे जे प्रॉब्लेम आहेत, त्यांना जे वाटतंय की आमच्या आस्थेवरती राज्य सरकारने आणि मीरा भाईंदर महापालिकेने घाला घातलेला आहे, आमच्या आस्थेशी खिलवाड झालेला आहे, त्याची उत्तरं निदान मीरा भाईंदर जनतेला सीएम साहेबांनी द्यावीत। कारण इथे बसलेली लोक ऐकत नाही आहेत, तर आमच्याकडे त्यांना विनंती आहे की त्याने आम्हाला त्या दिवशी वेळ द्यावा, आमच्या लोकांचं गाऱ्हाण ऐकावं आणि त्याच्यावरती काहीतरी निर्णय व्हावा, ही आमची इच्छा आहे।